जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमध्ये. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 4 दुष्टांचा नाश. ही कथा आपल्याला दाखवते की अन्याय, गर्व आणि दुष्टता यांचा शेवट सत्य आणि धर्माच्या विजयातच होतो. तर चला सुरुवात करूया. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य भक्त येत असत. परंतु त्याचवेळी काही गर्विष्ठ आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक महाराजांच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत. असेच एकदा काही लोकांनी महाराजांच्या भक्तांवर अन्याय करण्यास सुरुवात केली. हे पाहून स्वामी महाराज शांत बसले नाहीत. त्यांनी आपल्या प्रभावी वाणीत त्या दुष्टांना चेतावणी दिली, तुमचे कर्म तुम्हाला योग्य फळ देईल. थोड्याच दिवसांत त्या दुष्टांना त्यांच्या कृत्यांचा परिणाम भोगावा लागला. कोणाचे व्यवसाय बुडाले, कोणाला आजार झाले आणि काहींना समाजातून हद्दपार व्हावे लागले. महाराजांचा उद्देश शिक्षा देणे नव्हतं, तर समाजाला हे दाखवणे होते की अन्याय करणारा कधीच सुखी राहत नाही. भक्तांनी हे सर्व पाहून एकच शिकवण घेतली, सत्याचा मार्ग धरावा आणि अहंकाराचा त्याग करावा. या प्रसंगामुळे अक्कलकोट परिसरात स्वामी समर्थांचा न्यायप्रिय आणि रक्षणकर्ता स्वरूप अधिकच प्रसिद्ध झाले. मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकतो? सत्य, न्याय आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नये, कारण दुष्ट प्रवृत्तीचा अंत निश्चित आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, जेणेकरून पुढचा भाग तुम्ही चुकवणार नाही. पुढील भागात आपण ऐकणार आहोत अध्याय 5 संकटमोचक स्वामी, जिथे महाराज आपल्या भक्तांचे संकटातून कसे रक्षण करतात हे जाणून घेऊ. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.